आम्ही जी याचिका दाखल केलेली आहे ती मराठा आरक्षण म्हणून ज्या प्रकारे 10% खुल्या वर्गातल्या जागा कापून आज खुल्या वर्गातल्या 50% जागांपैकी 10% कापल्यामुळं आज महाराष्ट्रातलं आरक्षण 72% झालेलं आहे आणि खुल्या वर्गासाठी फक्त आणि फक्त ज्या जागा राहिल्यात त्या 38% जागा राहिलेल्या आहेत। हा जो अन्याय आहे हा अन्याय प्रथम दृष्ट्या सगळ्याला दिसणारा अन्याय आहे। सरकारची भूमिका ही असंविधानिक आहे। त्याला कारण आम्ही आमच्या याचिकेत दिलेले आहेत। आम्ही म्हणालो की विपक्षाचे जे नेते आहेत म्हणजे विरोधी गट त्यांनी काही लोकांना फूस लावून कशा प्रकारे हे आंदोलन उभं केलं आणि सरकारची सुद्धा एक मजबुरी तयार करण्यात आली, एक ॲटमॉस्फिअर तयार करण्यात आलं आणि त्यामधून आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणामुळे हे 10% आरक्षण संविधानाचे जे पॅरामीटर्स आहेत ते मोडून तोडून टाकण्यात आले। सरकार कायम काय म्हणत आलं, विरोधक काय म्हणत आले, म्हणजे मग शरद पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी किंवा मग काँग्रेसमधले पुढारी असतील किंवा ज्यांना 124 आमच्या कष्टकऱ्यांचे मृत्यू होते वीरमरण पत्करला एसटीतल्या तेव्हा ज्यांना जाणीव झाली नाही, त्यांची मान दुखत होती, ते मान दुखत असणारे त्या काळचे माजी मुख्यमंत्री काय नाव त्यांचं उद्धव, तिथे गेले ते उद्धव त्या अंतरवालीला आणि फूस भरत राहिले आणि त्या गलिच्छ सगळ्या राजकारणापोटी सत्ता गेल्याच्या निराशेच्या राजकारणापोटी ज्या प्रकारे इथला ब्राह्मण असेल, इथला वैश्य असेल, इथला ठाकूर असेल, मारवाडी असेल, गुजराती असेल किंवा जे सगळे गुणवंतांसाठी ज्या 50% जागा आहेत त्या जागांवर जी कत्तल केल्या गेली, त्या जागांच्या त्या गुणवंतांच्या जागा कमी केल्या गेल्या ह्याच्यावर कोणी बोलत नव्हतं। ह्या जागा म्हणजे त्यांना आपल्या अशा वाटत नव्हत्या सत्तेतल्या विरोधकांना, हे काय आमचे नाहीत असं त्यांना वाटत नव्हतं। आम्ही हिंदू राष्ट्रवाले आहोत हे त्यांना कळत नव्हतं। प्रभू श्री रामचंद्राचे भक्त आहेत हे त्यांना कळत नव्हतं, विरोधकांना सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा। यांना सगळ्यांना संविधान शिकण्याची गरज आहे आणि यांना संविधान शिकण्यासाठी ज्या प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की रिझर्वेशन हे मेजॉरिटी होता कामा नये, रिझर्वेशन हे मायनॉरिटी असलं पाहिजे, अन्यथा हे डिस्क्रिमिनेशन आहे। ह्या सबबी लक्षात घेऊन, हे महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन आम्ही न्यायालयात आलो। न्यायालयात येताना आम्ही 2 गोष्टी प्रामुख्याने मांडलेल्या आहेत। सरकारनं प्रोसिजरच पूर्ण फॉलो केलेलं नाही। ऍट द साइट हे इलिगल रिझर्वेशन आहे। त्याचं कारण असं आहे की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन 2021 ला निकाल आला मराठ्यांना आरक्षण देता येत नाही म्हणून। त्या निकालानंतर भारताच्या पार्लमेंटनी 105वी घटना दुरुस्ती केली। 105व्या घटना दुरुस्तीमध्ये राज्यांना काही अधिकार देण्यात आले, परंतु ते अधिकार कोणते होते हे सुद्धा वाचण्याची तसदी विद्यमान जे कोणी मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त पगार देऊन तिथे माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले सारखे यांनी तरी ते वाचून पाहायला पाहिजेत होतं, ते सुद्धा सरकारला योग्य सल्ला देण्यात आला नाही। आणि म्हणून आम्ही हे स्पष्टपणे त्यामध्ये नमूद केलेलं आहे की हे रिझर्वेशन ऍट द फर्स्ट साइट म्हणजे सेपरेट कॅटेगरी करून देण्याचा अधिकारच राज्य सरकारला नाही। परत सांगतो, सेपरेट कॅटेगरी करून देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, 142वी घटना दुरुस्ती प्रमाणे सुद्धा नाही आणि त्याचबरोबर 338B नुसार सुद्धा राज्य सरकारला नाही। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पॉलिसी चेंजसाठी आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासकडे पॉलिसी चेंजसाठी जाणं आवश्यक होतं, कारण सेपरेट कॅटेगरी करण्याची शक्ती राज्य सरकारला प्रदान संविधानामध्ये करण्यात आलेली नाही। कोणती शक्ती होती? क्लास इंटू क्लासची, परंतु क्लास इंटू क्लास न करता थेटपणे कॅटेगरी निर्माण केली म्हणून ऍट द साइट ते सुद्धा चुकीचं आहे। त्याचबरोबर 50% मर्यादा ओलांडलेली आहे। त्याचबरोबर सर्वेक्षण जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आणि ट्रॅक्टर असताना सुद्धा गरिबी म्हणजे ट्रॅक्टर नाही, बिल्डिंग बांधलेली असल्यानं सुद्धा हट,
हे सगळ्या गोष्टी सुद्धा सामाजिक मागासलेपणाच्या नाहीत. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं ते कोटिंग आम्ही कोट केलेलं आहे त्यांचं बिल पास करतानाच. ते म्हणतात अलीकडच्या काळामध्ये मराठे जे आहेत ते मागास झालेत. अलीकडच्या काळात म्हणजे 2021च्या नंतरच्या काळात मागास झाले. त्यावर आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर जयश्री पाटील यांच्या निवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं होतं ते तरी माननीय निवृत्त न्यायमूर्ती भोसले यांनी सुचवायला पाहिजेत होतं. आमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे कार्यकर्ता जेव्हा तुम्ही अथॉरिटी बनवता त्यावेळेस ते डेंजरस होऊन जाते. आम्ही ह्याच्यामध्ये भोसले साहेबांना सुद्धा पार्टी केलं. आम्ही ह्याच्यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती शुक्रेंना सुद्धा पार्टी केलं. का केलं तर शुक्रे साहेब हे मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते बनले होते रिटायरमेंट नंतर. एक कार्यकर्ता ज्यावेळेस तुम्ही तिथे नेऊन बसवता आयोगाचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस त्यांच्याकडून काय अपेक्षा करता. कार्यकर्त्याचा रिपोर्ट होऊ शकतो, आयोगाच्या अध्यक्षाचा रिपोर्ट कसा होईल. कारण 2 तत्व आहेत. ज्यावेळेस आम्ही तक्रार दिली की शुक्रे साहेब हे प्रामाणिकपणे काम करू शकणार नाहीत त्यावेळेस आमच्या तक्रारीला निकाली काढण्यात आलं नाही. शुक्रेंना काय दाखवण्यात आलं. शुक्रे हे न्यायमूर्ती आहेत सन्माननीय निवृत्त. त्यांना माहिती आहे ज्युडिशियल डिसिप्लिन मध्ये म्हणलेलं आहे की जेव्हा बायस तुमच्या विरुद्ध बोलला जातो किंवा विचार केला जातो त्यावेळेस तुम्ही त्या प्रकरणामध्ये राहायचं नसतंय. तरी सुद्धा ढांग ढोंगाने पिक्चरच्या शूटिंगने माध्यमांच्या समोर चित्रीकरण करत शुक्रे जाऊन फोटो काढून शुक्रेंची जी पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेऊन शुक्रेंनी त्या प्रकरणापासून दूर राहायला पाहिजे होतं. ते सुद्धा आम्ही त्याच्यात घेतलेलं आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही म्हणत आहोत की मुख्य न्यायमूर्तींपेक्षा जास्त पगार देण्यात आले, दिलीप भोसले साहेब असतील किंवा जे काही समिती म्हणून नेमली त्यांना, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा रद्द व्हाव्यात. त्याचबरोबर कुणबी मराठा कुणबी असं असू शकत नाही. कारण जयश्री पाटलांच्याच निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खत्री कमिशनचा जो रिपोर्ट आहे, खत्री कमिशनचा रिपोर्ट निगेटिव्ह केलेला आहे आणि त्या आधारावर 2004चा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय परसे इलिगल ठरतो आणि त्याच्यामुळे तो निर्णय सुद्धा रद्द व्हावा. कुणबी मराठा म्हणून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि मराठा म्हणून सुद्धा 10% आरक्षण मागास म्हणून देता येणार नाही. हे डंके की चोट पे आम्ही ज्या याचिकेमध्ये मांडलेलं आहे.